प्रेज लॉर्ड. प्रभू श्री ख्रिस्ता नावात सलाम. आणि मी एक वचन तुमच्यासाठी वाचत आहे. योहान 20 अध्याय आणि 19 वचन. त्यामध्ये येशूने त्यास म्हटले, तू मला पाहिले म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य आहे. प्रेज लॉर्ड. वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि आज जागोजागी तुम्हाला प्रूफ मागितला जातो, पुरावा मागितला जातो. आणि जर प्रूफ नसेल, पुरावा नसेल, तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, जरी तुम्ही सत्याची बाजूने असाल तरी. प्रेज लॉर्ड. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं की ही जी घटना आहे ती प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या दिवसाची आहे. आणि नुकतंच आपण मागच्या काही आठवड्यापूर्वी आपण पुनरुत्थान दिवस साजरा केलेला आहे. आणि अजूनही खूप जण प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत नाही आहेत. कारण की मला जे आजूबाजूला जे संपर्कात आले त्यांनी बोलताना सांगितलं की त्याचं पुनरुत्थान झालेलंच नाही आहे किंवा तो मेलेलाच नाही आहे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्ताविषयी आजही बोलल्या जात आहेत. आणि पण प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, या पूर्ण अध्यायामध्ये की येशू थोमाला दर्शन देतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं की येशू आला तेव्हा तो थोमा नावाचा एक शिष्य होता, तो त्यांच्यामध्ये नव्हता. आणि मग इतर प्रेषितांनी सांगितलं की प्रभू उठला आहे, त्याने आम्हाला दर्शन दिलं आहे. पण थोमा म्हणत आहे की जोपर्यंत मी त्याच्या कुशीमध्ये हात घालून, त्याच्या पायाच्या खिळ्यांमध्ये बोटं घालून पाहत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आणि मग नंतर प्रभू श्री ख्रिस्त त्याला दर्शन देऊन म्हणत आहे की तू माझ्या कुशीमध्ये हात घाल, माझ्या हातापायांच्या छिद्रामध्ये तू बोटं घालून तपास आणि मग विश्वास ठेव. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून प्रभू श्री ख्रिस्त हे वचन म्हणत आहे. आणि हे वचन जे आहे ते सद्यस्थितीला, सध्याचे जे विश्वासणारे आहेत, विशेष करून जे नवीन विश्वासणारे आहेत, त्यांच्यासाठी लागू आहे. की ज्यांनी पाहिलं आहे, ज्यांनी स्वतः अनुभवलं आहे, त्यांनी विश्वास ठेवला, तर त्यात काय मोठी गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. ज्यांनी 5 भाकरी व 2 मासे यावर ज्या प्रभू श्री ख्रिस्ताने आशीर्वाद केले आणि ते 5,000 लोकांना खाऊ घातले, त्यांनी विश्वास ठेवला, त्यात काय मोठी गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. पण ज्यांनी ते पाहिलं नाही, ज्यांनी ते अनुभवलं नाही, फक्त त्यांना हे वचनातून कळत आहे, पण स्वतः त्यांनी पाहिलं नाही, अनुभवलं नाही, पण ते विश्वास ठेवत आहेत, ते धन्य आहेत, असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही धन्य आहोत. धन्य म्हणजे आशीर्वादित आहोत प्रियांनो. कारण की आपण न पाहता, न अनुभवता, त्याचं कुठलेही चिन्ह चमत्कार प्रत्यक्ष अनुभव न घेता आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. ठीक आहे, परमेश्वर वचनानुसार आपल्या जीवनात अनुभव घडवत आहे, ती गोष्ट वेगळी. पण जेव्हा आपण विश्वास ठेवला तेव्हा आपण न पाहता, न अनुभवता विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे आपण धन्य आहोत. आणि प्रियांनो, सद्यस्थितीमध्ये हे लागू वचन आहे की कठीण काळ आहे, कठीण परिस्थिती आहे. आणि इथं आपण म्हणतो तसं की प्रत्यक्ष आपल्याला अनुभव किंवा प्रत्यक्ष चमत्कार कदाचित आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, पण आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, विश्वासात टिकून राहणं गरजेचं आहे. की इब्रियपत्र 12 अध्याय 1 वचनात दिलेलं आहे, तुम्हाला नेमून दिलेल्या धावेवरनं तुम्हाला धीराने धावणं गरजेचं आहे, की जो शेवटपर्यंत टिकेल तोच ठरेल. जर तुम्ही असं म्हणले की मी माझ्या जीवनात चमत्कार झालाच नाही, माझ्या जीवनात अनुभव आलाच नाही, मला प्रत्यक्ष ते अनुभवाला मिळालंच नाही, मी आता विश्वास का धरू, मी का आता विश्वास धरून ठेवला पाहिजे, मी विश्वास सोडून देणंच योग्य नाही का, असे विचार जर तुमच्या मनात येत असतील, तर मला या वचनातून प्रेरणा द्यायची आहे की प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः तुमच्याविषयी वचन म्हणलेलं आहे की जे पाहिल्या वाचून विश्वास ठेवत आहेत ते धन्य. चिन्ह चमत्कार घडल्यानंतर विश्वास ठेवणारे, त्यात काय मोठी गोष्ट नाही. पण ज्याच्या जीवनात चिन्ह चमत्कार घडले नाहीत तरी देखील तो विश्वास ठेवत आहे. अब्रामाचं एक उदाहरण सांगतो. उत्पत्ती 12 अध्यायामध्ये जेव्हा त्याला पाचारण झालं, तेव्हा तो 75 वर्षाचा होता, तेव्हा त्याला पाचारण झालं.
की तुला संतती होईल आणि ती संतती सर्व आशीर्वादित असेल. सर्व पृथ्वीवरती ती संतती आशीर्वादित होईल आणि मी दाखवेन त्या देशात जा. पण परमेश्वरने त्याला देश दाखवला नव्हता. तरी देखील त्याने तो देश जो राहत होता तो देश सोडून तो निघाला प्रियांना. आणि जेव्हा त्याला अभिवचन मिळालं तर त्यानंतर जवळपास 25 वर्षांनी त्याला इसाक झाला. पण 25 वर्षापर्यंत तो विश्वासात टिकून राहिला होता. प्रियांनो, ही जी अभिवचनं तुम्हाला मिळालेली आहेत, कदाचित ती अभिवचनं तुमच्या जीवनात कित्येक वर्ष अजूनपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव मिळाला नसेल. त्या वचनानुसार तुमच्या जीवनात घडलं नसेल. कदाचित घडलं असेल तर ठीक आहे, पण घडलं नसेल तरची गोष्ट मी सांगतोय. तरी देखील आज मला तुम्हाला या वचनाचं उत्तेजन द्यायचं आहे. जरी तुम्ही ते पाहिलं नाही, जरी तुम्ही ते अनुभवलं नाही, जरी तुमच्या जीवनात तो चमत्कार घडला नाही, अब्राहमाच्या जीवनात 25 वर्षापर्यंत तो चमत्कार घडला नव्हता, तरी देखील तो विश्वासात टिकून राहिला आणि शेवटी जेव्हा तो 100 वर्षाचा झाला तेव्हा त्याला इसाकाचा आशीर्वाद मिळाला. प्रियांनो, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, हन्ना ती जी वांज होती पहिल्या ते 10व्या वचनात, ती परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरासमोर जाऊन रडत होती आणि ती वर्षानुवर्षे ती परमेश्वराच्या मंदिरात जात होती आणि रडत होती. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो की एक वेळेस तिची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि तिला त्या वर्षी पुत्र झाला आणि तिने जो नवस केला होता त्याप्रमाणे तो पुत्र तिने सेवेसाठी दिला, शमूएल. आणि प्रियांनो, मला काय सांगायचं आहे, कदाचित कित्येक वर्ष तुम्ही पाहिल्या वाचून विश्वास ठेवत आहात. कदाचित कित्येक वर्ष तुम्ही चमत्काराचा अनुभव तुमच्या जीवनात आल्या वाचून विश्वास ठेवत आहात. पण लक्षात ठेवा की तुम्ही धन्य लोक आहात, तुम्ही आशीर्वादित लोक आहात, कारण की त्यांना अधिक आशीर्वाद प्राप्त होतील. जे पाहिल्यावर विश्वास ठेवत आहेत, जे अनुभवल्यावर विश्वास ठेवत आहेत, त्यापेक्षा जे पाहिल्याशिवाय किंवा अनुभवाशिवाय विश्वास ठेवत आहेत ते अधिक धन्य व आशीर्वादित लोक आहेत, ज्यामध्ये तुम्ही आणि मी देखील मोडत आहे. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.